नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. सकाळचे 10 वाजतायत. पाहुयात राज्यात काय घडामोडी घडतायत. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन तात्काळ त्यांच्या खात्यात रक्कम जमा करावी अशी मागणी. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात जोपर्यंत AIBचा अंतिम चौकशी अहवाल येत नाही तोपर्यंत या संदर्भात कोणतेही निर्देश देता येणार नाहीत, मुंबई उच्च न्यायालयानं केलं स्पष्ट. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये फक्त 10.72% जलसाठा. मुंबई महापालिकेचं राज्य सरकारचा राखीव जलसाठा वापरता यावा यासाठी राज्य सरकारला पत्र. भिवंडीत श्वानानं कोंबड्या फस्त केल्याचा जाब विचारताच शेजाऱ्यावर गोळीबार. श्वान मालक अटकेत. आरोपीला 29 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी. माळेगाव पोलिसांची मोठी कारवाई. तावरे याला ताब्यात घेत 2 गावठी पिस्तुलं, 1 रायफल, जिवंत काडतूस जप्त. आरोपीकडून सुमारे 1,11,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. भिलेवाडा ते तिरोडा महामार्गाची दुरावस्था. महामार्गावर 3 वर्षात 30 जणांचा मृत्यू. खराब महामार्गाविरोधात शिवसेनेचा प्रशासनाला रास्ता रोकोचा इशारा. राज्यातील बहुचर्चित पवन राजे निंबाळकर खून प्रकरणाचा निकाल. तब्बल 20 वर्षांनी निकाल लागणार. निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील बावनथडी धरणात केवळ 13.29% पाणीसाठा. शेतकऱ्यांची चिंता वाढली. भंडारा जिल्ह्यातील तुमसर आणि मोहाडी तालुक्यात सिंचनाचा मोठा प्रश्न. पर्यटन नगरी लोणावळ्यात रात्रीच्या पार्ट्यांचा धिंगाणा पुन्हा एकदा समोर. भांगरवाडीतील एका बंगल्यात मद्यपान, मोठ्या आवाजातील संगीत आणि अश्लील कृत्यांमुळे परिसराची शांतता भंग करणाऱ्या 18 जणांवर कारवाई. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा परिसरात अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई. कारवाईमुळे वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.